नमस्कार मित्रांनो, आज आपण केले मित्रांनो नाईट कॅम्पिंग. आणि ह्या कॅम्पिंगमध्ये आहे ना भरपूरच खतरनाक अनुभव आला आहे. कारण भरपूर जोरदार रात्रभर पाऊस होता आणि ह्या नदीला जाऊन पण खेकडे पकडले आणि तेच खेकडे आपण इथे बनवले. भर पावसामध्ये आहे ना टेनमध्ये आपण नाईट कॅम्पिंग केली. मित्रांनो खतरनाक अनुभव होता आणि फुल नाईट कॅम्पिंगचा. लाईक तर व्हायलाच पाहिजे, भरपूर मेहनत पण आहे व्हिडिओसाठी. लाईक नक्की करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर आज आहे ना सकाळपासूनच भरपूर जोरदार पाऊस पडतोय आणि आता पण थोडा पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे अचानक प्लॅन केला आपण आज नाईट कॅम्पिंग करू फुल. आणि आज भरपूर मजा येणार आहे, कारण आपण आहे ना इकडेच नाईट कॅम्पिंग करणार आहोत आणि इकडेच काय आपल्याला खेकडे वगैरे भेटतील ते आज आपण इकडे बनवून खाणार आहोत. आणि मला वाटतं आता काहीतरी 6:45 वाजले असतील, संध्याकाळ झाले भरपूर. तर आपण इकडे आहे ना पहिलं चहा वगैरे बनवूया. वारा भरपूर आहे. मस्तपैकी आहे ना इकडे जोरदार, म्हणजे आता आहे ना पाऊस पडतोय, त्या पावसामध्ये आपण मस्तपैकी आहे ना इकडे चहा बनवतोय पहिली. आणि आपल्याला आता काहीतरी 6:45 वाजलेत आणि आता कालूक झाल्यानंतर आपल्याला चिंबोऱ्यानं जायचं आहे. आणि बाजूलाच आपल्या नदी आहे या साईडला, तुम्हाला दाखवेन नंतर. तर ह्या नदीत आपल्याला चिंबोरे पकडायचे आहेत आणि आपल्याला मस्तपैकी आहे ना इकडे कुकिंगसुद्धा करायची आणि पूर्ण रात्र राहायचं आपल्याला आणि सकाळपर्यंत आपल्याला इथंच राहायचं आहे. तर बघूया काय मजा येते. आणि मस्तपैकी आहे ना त्याची आपण टेंट इथं ओके लावला आहे आपण. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि इकडे साखर टाकून घेऊ. इकडे चहा पावडर मस्त की थोडी कडक बनवू, स्ट्रॉंग. इकडे मस्त की आपण आला पण आणलाय आणि आलं पण घालून घेऊ चहामध्ये, एकदम स्ट्रॉंग होईल चहा. सगळंच आलं टाकतो. आणि फायनली मित्रांनो आहे ना मागच्या टायमाला जी आपल्याला इकडे डुकरं पण भेटलेली. बरेच प्राणी आहे ना इकडे, म्हणजे पाणी वगैरे पियायला उतरतात ह्या साईडला आणि आपण जंगला साईडला ही कॅम्पिंग करतोय. तर बघूया आज आपल्याला भरपूर मजा येणार आहे. आणि फायनली ह्या साईडला खालच्या साईडला नदी आहे, तर ह्या नदीमध्ये आपण जाणार आहोत खेकडे पकडायला. आणि ते खेकडे पकडून आहे ना मस्तपैकी आपण इकडे बनवणार आहोत. आणि चहा वगैरे पण इकडे रेडी झाले. तर चला पहिले आहे ना चहा पिऊन घेऊ पटापट, त्याच्यानंतर आपल्याला खेकडे वगैरे पकडायला पण जायचं आहे. चहा मित्रांनो, चहा प्यायला, कारण पावसाच्या वातावरणात आणि आपण इकडे जंगला साईडला कॅम्पिंग लावले आणि तिकडे आपण चहा बनवून पितोय. लय भारी मजा वाटते आणि भरपूर थंडीचं वातावरण आहे, कारण का माहिती आहे ह्या टायमाला दव पण पडतोय आणि पाऊस पण आहे, त्याच्यामुळे आहे ना थंडी पण भरपूर आहे. या मित्रांनो चहा प्यायला एक नंबर. आणि आलं टाकलं आहे ना त्याच्यामुळं चहा एक नंबर झाले, सॉलिड. थोडासा पण आता वेट करू, कारण अजून कालोख व्हायला थोडा टाईम आहे. म्हणजे 8-8:30 वाजले ना तर चिंबोऱ्या पण जरा बाहेर निघतील, तोपर्यंत जरा इथे आपण आराम करू थोडाफार. कारण आज जोरदार पाऊस पडला आहे आणि खेकडे कशी माहिती आहे नदीच्या म्हणजे नदीमध्ये पाणी भरपूर खदून झालं आहे. आज सकाळपासून आहे ना जोरदार पाऊस पडला आहे, नदीला आहे ना पाणी भरपूर खदून झालं आहे, तर खेकडे भेटायचा पण चान्स कमी आहे. तर आपल्या पुरते 2-3 भेटले ना खेकडे तरी बस. तर बघूया आता पाऊस चालूच आहे, तरी थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे.
शेगडी वगैरे आहे ना आतमध्ये ठेवा आपण. थोडं टोप वगैरे आहे चहाचा, तो पण आतमध्ये ठेवून घेऊ. इकडे साखर उरले थोडे आपले, ते उद्या सकाळला होईल. माचीस आहे, माचीस सांभाळून ठेवायला लागेल. मेन म्हणजे माचीस आहे आपला, बघ भिजला तर वाट लागेल. तर हा आपला गॅसचा झाकण आहे याचा. संध्याकाळच्या टायमाला आहे ना पाकर वगैरे भरपूर येतात, त्याच्यामुळे हा आपण लॉक करून घेऊ चैन. तर मित्रांनो ना मला वाटतं आता 8 पावणे 8 काहीतरी झालेत. बराच उशीर आपल्याला झाला आहे आणि खेकड्यांचा टाईम पण झाला आहे. तर पाऊस चालूच आहे थोडाफार आणि त्याच्यामध्ये आपल्याला खेकडे शोधायचे आहेत. आणि खेकड्या भेटतील का नाही ते पण कन्फर्म नाही, कारण पाणी आहे ना नदीला भरपूर खदूल आहे, त्याच्यामुळं खेकडी भेटायचा चान्स कमी आहे. तरी पण आपण प्रयत्न करू जाऊन. चला मस्तपैकी आहे ना कालोख झाला आहे पूर्ण. चला खेकड्याने जाऊया पटकन. चला जाऊया. बऱ्याच टायमानंतर आपल्याला खेकडी दिसते मित्रांनो, आणि मस्त साईज आहे बघा, मोठी साईज आहे. ओके, तर आपल्याला भरपूर टायमाने भेटली एक खेकडी. त्या साईडला आहे ना दिवड वगैरे भरपूर बघायला जातात. घ्यायला एक मित्रांनो बघा लागवड आपल्याला मस्त साईजची परत भेटली. आणि ही आहे ना दोन्ही पण साईज आपल्याला मिक्स साईज भेटल्यात बघा. बस झाले आता 2 साईज भेटल्यात ना, मस्त साईजच्या दोन्ही पण भेटल्या. चला, पाऊस लय जोरदार चालू झाला आणि पाठीमागे आपल्याला टेन आहे ना गाडीचाच कपडा आहे, तो गाडीचा कपडा आहे ना टाकू, जेणेकरून आहे ना पाणी आतमध्ये शिरणार नाही टेनमध्ये. तर फायनली आहे ना इकडं आपण गाडीचाच कपडा आणलेला, बाईकचा कपडा आणला आहे. आणि बाईकचा कपडा त्या टेंटवरती टाकला, कारण अजून आपण सेफ्टी राहू त्याच्यामध्ये. खेकडी शोधत आहे ना आपण काहीतरी अर्धा तासाच्या अंतरावरती गेलेलो टेंटपासून. आणि येईपर्यंत आपल्याला मला वाटतं इथे 9:30 वाजलेत. मग ते 9:30 वाजले इकडे आणि पाऊस पण चालू झाला आहे, त्याच्यामुळे बनवायची पण वांदे आहेत. तरी पण आपण छत्री घेऊन आहे ना चूल पेटवणार आहोत. वरती आपण छत्री पकडू आणि खाली चूल पेटवू. बघा प्रयत्न करूया पेटते का बघूया, कारण जमीन आहे ना पूर्ण ओली झाली, त्याच्यामुळे पेटायचा चान्सेस आहे ना भरपूर कमी आहे. पटकन आहे ना चूल पेटवायचा प्रयत्न करूया. चला, इकडे लावण्यासाठी मित्रांनो आपण मसाल्याचा वापर करणार आहोत. मीठ ॲड करणार आहोत. इकडे लावण्यासाठी मित्रांनो इकडे मीठ मसाला थोडा मिक्स केला आपण. इकडं आपण असा मसाला लावून घेऊ त्यांना. खेकड्याला ना मस्तपैकी असा मसाला लावून घेऊ. मसाला वगैरे लावला व्यवस्थित, खाण्यासाठी एकदम मस्त लागेल, कारण मीठ आणि आपण मसाला त्याला लावला त्याच्यामुळे मस्त टेस्ट आहे. तर फायनली मित्रांनो आहे ना बाहेर भरपूर जोरदार पाऊस पडतोय, त्याच्यामुळे आपण सर्व आतमध्येच बनवायचा प्लॅन केला. इस्तो पेटवलेली तिकडे, पण जोरदार भरपूर पाऊस आला. आपले बनवायचे वांदे झाले. आणि बाहेर जोरदार पाऊस चालू आहे मित्रांनो, म्हणजे बाहेर पडू पण नाही शकत एवढा जोरदार पाऊस चालू झाला आहे. आणि इस्तो पेटवचा प्लॅन केला, तर प्लॅन तो सक्सेस नाही झाला मित्रांनो, आपला फेल गेला. कारण भरपूरच पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे एकटा असल्यामुळे आहे ना कंट्रोल नाही होत. कपडा वगैरे बाजूला लावलेला तरी पण नाही, पाऊस जोरदारच आहे. त्याच्यामुळे आपण आहे ना इकडे स्टोव आणलेला, त्या स्टोववरती आपण बनवतोय. मस्तपैकी बॉईल करून खाऊ आपण, कारण आपला प्लॅन वेगळा होता थोडा, प्लॅन फिसकटला पूर्ण. खाऊन घेऊया मस्त आहे. गरम आहे भरपूर.
आणि इकडे लावला मित्रांनो आपण ब्लफ. ब्लफावरती पण आलाय पाखरू बघा. भरपूर चांगला आहे. मस्त वेगळी आहे ना. खेकड्याचा आहे ना, पूर्ण खेकडी भरलेली आहे. एक नंबर. सॉलिड. पेंदा घेऊ. या मित्रांनो आंगडे खायला. एक नंबर झाले. फायनली मित्रांनो आहे ना, तर मस्तपैकी बनवून खाल्ला आपण मस्तपैकी. आणि मला वाटतं आता मस्तपैकी आहे ना आपण खेकडे मस्तपैकी बनवून खाल्ले. आणि फायनली मला वाटतं आता 10:30 ते 11:15 काहीतरी वाजले असतील. थोडं का नाही ना, पण पोटात गेला खेकडे. आणि मस्त खेकड्यांची साईज पण बरी भेटलेली आणि पूर्ण आहे ना खेकडे भरलेले आहेत, त्याच्यामुळे खायला पण मजा वाटली. तर चला फायनली झोपूया. 10:30 वाजायला आलेत. तर चला पटकन झोपूया. 10:30 काहीतरी वाजायला आलेत. आणि बाहेर आहे ना पाऊस चालूच आहे. पाऊस काही कमी व्हायचा नाव नाही घेत. पाऊस आहे ना थोडा थोडा चालूच आहे बघा. इकडे आवाज येते तुम्हाला, रिमझिम रिमझिम चालू आहे पाऊस. तर चला फायनली आपण चटई पण आणले आणि आपल्या अंगावरती एक चादर आणली. खालच्या साईडला आहे ना नदी आहे, ते आपण आता मगाशी खेकड्या पकडून आणले आपण. त्याच नदीला डुकरं वगैरे पण येतात. आणि कसं डुकरं मागच्या आपण कॅम्पिंग केलेलं, त्याला डुकरं आलेली खाली, पण दाखवायला आपल्याला भेटली नाही, जमली नाही. तर आता नक्की आपण दाखवू आली तर. चला फायनली टेन लॉक केलं आहे पूर्ण. तर झोपायची तयारी करूया सध्या. आणि ओके. आणि बाहेर आहे ना पाऊस चालूच आहे. आणि रात्रीवरती पाऊस जर जोरावला ना तर वाट लागेल. म्हणजे काय एवढा भिजणार नाही आतमध्ये, आपण सेफ आहोत असे. कारण आपण टेनच्या वरती आणखीन एक कपडा टाकला आहे. तर बघूया, झोपायचा प्रयत्न करू आपण. चला तर मित्रांनो गुड नाईट. फायनली मित्रांनो मला वाटतं सकाळी आता उजळला आहे. मला वाटतं काहीतरी किती वाजले, 6:30 वाजले. 6:30 वाजायला आले सकाळचे. आणि रात्रभर एवढा पाऊस पडत होता ना जोरदार, त्याच्यामुळं बाहेरचा काही समजतच नव्हता, कोण जवळ आला आहे कोण नाही, काहीच समजलं नाही. कारण भरपूर जोरदार पाऊस पडत होता रात्रभर. झोप पण तेवढी लागली नाही आपल्याला. तर मित्रांनो फायनली उजळला आहे. तर मस्तपैकी आहे ना आपण चहा वगैरे बनवूया. चला. ओहो एक नंबर. आणि नदीला बघा किती पूर आलाय, बापरे. पाणी बघा किती आलाय नदीला. रात्रभर एवढा जोरदार पाऊस पडत होता ना भरपूर. आणि पूर्ण उजळलाय बघा इकडं. मस्तपैकी आहे ना उजळलाय. आणि रात्रभर आहे ना झोप तर आली नाही. आणि पाणी बघा नदीला भरपूर खदूल पाणी झालंय, कारण रात्रभर जोरदार पाऊस पडला. आणि आत्ता आहे ना सकाळ पाऊस थांबलाय. जायच्या टायमाला बरा आहे, नेमका जायच्या टायमालाच पाऊस थांबलाय. नदीला बघा किती पाणी आलाय, भरपूर नदीला पाणी आला. आणि रात्रभर भरपूर पाऊस पडला, त्याच्यामुळे पाणी झालंय नदीला. चला तर भरपूर उजळला. मस्तपैकी ना चहा बनवून घेऊ पहिले. रात्रभर एवढा जोरदार पाऊस पडत होता ना भरपूरच. आवाज कसला येत होता एकदम पावसाचा, खतरनाक. भरपूर आवाज येत होता पावसाचा. त्याच्यामुळं बाहेर काय आला काय नाही ते आपल्याला काहीच समजलं नाही. चहा पावडर टाका थोडी.
फायनली यायला इकडे आपल्या चहाला पण उकळ आलाय. एक नंबर एकदम कडक झाले चहा. आणि एवढी थंडी लागते ना, म्हणजे आता थोडेफार आपले कपडे पण ओले आहेत आणि आता दव पण ह्या टायमाला आहे कसं माहिती आहे, दव पण पडतोय, पाऊस पण आहे आणि आता सकाळी दव पण पडतोय थोडा थोडा. या चहा प्यायला मित्रांनो. मस्त कडक चहा झाली. तर मित्रांनो आज केली आपण नाईट कॅम्पिंग आणि हे नाईट कॅम्पिंगला भरपूर मजा आली कारण रात्रभर आहे ना जोरदार पाऊस पडत होता. त्याच्यामध्ये आपण नाईट कॅम्पिंग केली आणि इथेच आपण खेकडे वगैरे बनवून खाल्ले. तर भरपूर मेहनत घेतली मित्रांनो ह्या व्हिडिओसाठी. तर लाईक तर व्हायलाच पाहिजे मित्रांनो. नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील.